वेरूळ येथे सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि वेरूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांच्या सर्वधर्मीय सर्वपक्षीय द्विदिवसीय जयंतीचं आयोजन वेरूळ येथील भोसले स्मारक या ठिकाणी करण्यात आलं होतं। 2 दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये रविवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला, तर सोमवारी सरदार घराण्यांचे वंशज यांच्यासह मनोज जरांगे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच अभिवादन, व्याख्यान आणि भाषण यासह विविध कार्यक्रम देखील संपन्न झाले। वेरूळ येथील भोसले स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी सोहळा समितीच्या पाठीशी आम्ही यापुढे पूर्ण ताकदीने उभे राहणार असून पुढच्या वर्षी छत्रपतीचे वारसदार असणाऱ्या सर्व घराण्यातील राजे आणि सर्व सरदारांचे वारसदार यांना एकत्रितपणे निमंत्रित करू आणि जगाने कधीही न अनुभवलेल्या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन वेरूळ येथील भोसले स्मारकावरती या सोहळ्याचं आयोजन करूयात। तर परिस्थिती काहीही आली तरी मी माझ्या समाजाशी प्रामाणिकच राहणार आणि पुढच्या वर्षीचा सोहळा हा आपण सेवेकरी बनून भव्य दिव्य करू, असे प्रतिपादन मनोज जरांगे यांनी वेरूळ येथे आयोजित कार्यक्रमात केलं। सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि वेरूळ ग्रामस्थ यांच्या वतीनं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या सर्वधर्मीय सर्वपक्षीय द्विदिवसीय जयंतीचं आयोजन सोमवारी वेरूळ येथील भोसले स्मारक या ठिकाणी करण्यात आलं होतं। 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये रविवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला, तर सोमवारी सरदार घराण्याचे वंशज यांच्यासह मनोज जरांगे यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यासह अभिवादन, व्याख्यान आणि भाषण हे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी विश्वातील सर्वात मोठी शिवजयंती साजरी करणारे शिवकालीन गायकवाड घराण्यांचे वंशज अमित गायकवाड, सर सेनापती हंबीरराव मोहिने घराण्याचे वंशज सर सेनापती राजेंद्र उर्फ संग्रामसिंह मोहिते पाटील, तसेच सर नौबत येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र कंक, सरदार कान्होजी जेथे यांचे वंशज सरदार युवराज जेधे, छत्रपती शिवरायांच्या धर्मपत्नी सकवारबाई साहेब यांचे ज्येष्ठ बंधू, तसेच महाराजांचे प्रमुख अंगरक्षक कृष्णाजी उर्फ बंगी गायकवाड यांचे 11वे वंशज सरदार संतोषराजे गायकवाड, सरदार झुंजाराव मरळ यांचे वंशज सरदार प्रदीप मरळ, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, सुभेदार विक्रमसिंग मालुसरे, सरदार हैबराव शेळीमकर यांचे वंशज सरदार मंगेश शेळीमकर, सरदार गोदाजीराव जगताप यांचे वंशज मंथनराव जगताप सासवड, छत्रपती संभाजी महाराजांच्या आई धाराऊ तथा शंभूराजांचे भाऊ रायाजी गाडे पाटील यांचे वंशज अमित गाडे पाटील, सर सेनापती नेताजी पालकर यांचे वंशज गणेश पालकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदा काशीद, सरदार पिलाजीराव गोळे यांचे वंशज सरदार आबासाहेब गोळे, सेनापती धनाजी जाधव यांचे वंशज सेनापती समीर जाधव, महाराजांचे वास्तू विशारद रायगडचे निर्माते सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज समीर इंदलकर, सरदार मायनाक भंडारी यांचे वंशज ओंकारराजे नाईक भंडारी, श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधवराव छत्रपती शाहू महाराज सातारा पहिल्या दर्जाचे सरदार आणि प्रमुख सल्लागार यांचे वंशज श्रीमंत सरदार समीर जाधवराव, श्रीमंत सचिन भोसले पाटील, गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे विश्वस्त, स्वखर्चाने 300 पेक्षा जास्त किल्ले स्वच्छता श्रमदान राबवणारे येसुबाई आईसाहेब यांचे वंशज श्रीमंत दीपक राजे शिर्के, गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट कार्याध्यक्ष सरदार पिलाजीराव गोळे यांचे वंशज सर नौबत सुशांत गोळेबाई यांच्यासह शिवरायांच्या सरदारांची वंशज, तसेच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, स्वागत अध्यक्ष माजी सरपंच प्रकाश पाटील, अनिल मिसाळ, चंद्रकांत भराट, मच्छिंद्र देवकर, संतोष माने, कृष्णा पाटील डोणगावकर, देवयानी डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ खोसरे यांची आणि इतरांची उपस्थिती होती। रमेश माळी, MCN न्यूज, वेरूळ।